राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या मौजे देवडी येथील सक्रिय कार्यकर्ते ज्यांना गावाबद्दल आणि जिल्ह्यातल्या अनेक तळागाळातल्या लोकांबद्दल शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे ते माझ्या 6 ते 7 वर्षापासून संपर्कात असणारे आदरणीय विजय तळेकर यांना तालुका कार्याध्यक्ष पदाची निवड केली होती गेल्या 4 महिन्यापूर्वी. त्यांचा माडा करमाळा या तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यात संपर्क चांगला असल्यामुळे त्याच्या जनहित शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आज मी निवड करतोय. विजय तळेकर यांना मनापासून शुभेच्छा देतोय. तुमच्या आपलं शेतकरी अल्पसंख्याक दीनदलित माता भगिनी यांची सेवा घडो. भैया देशमुख तुमच्यावर अन्याय होत असेल त्या जबाबदारीने आपले सगळे कार्यकर्ते बदल करतील. कुठल्याही पक्षजनेत्याला किंवा कार्यकर्त्याला संघटनेला विरोध करून आपली संघटना काम करत नाही. अन्याय लागणारी संघटना म्हणून महाराष्ट्राच्या सोलापूरच्या त्या जनहित शेतकरी संघटनेचं नाव घोषित आहे.